नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर शेडगे दत्तात्रय भगवानराव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर। विद्यार्थी मित्रो, आज आपण या भागामध्ये निसर्गवाद या प्रकरणातील संपत्तीचा प्रवाह या संकल्पनेकडे वळतो आहोत। स्क्वेनेचा तक्ता अशी ही भूमिका या संपत्तीच्या प्रवाहाच्या ठिकाणी निसर्गवाद्यांच्याकडून मांडली जाते। वास्तवतः आपण या ठिकाणी संपत्तीचा प्रवाह हा निसर्गवाद्यांच्या विचारातील तिसरा विचार म्हणून याच्याकडे आपण पाहतो। निसर्गवाद्यांच्या विचारामध्ये पहिला म्हणजे निसर्ग नियम, दुसरं शेतीचं श्रेष्ठत्व आणि तिसरा विचार म्हणजे संपत्तीचा प्रवाह, अशी क्रमवारी आपण या अभ्यासासाठी केलेली आहे। डॉक्टर क्वेस्ने यांचा आर्थिक तक्ता म्हणून जेव्हा आपण याच्याकडे पाहतो त्यावेळेला याला संपत्तीचा प्रवाह असे म्हटलं गेलेलं आहे। समाजातील सर्व संपत्तीचे स्रोत हे शेतीत आहेत, हे मागं आपण शेतीच्या श्रेष्ठत्वाच्या ठिकाणी आपण पाहिलं। समाजातील सर्व संपत्तीचं स्रोत किंवा संपत्तीचा प्रवाह हा शेतीतून तयार होतो, ही भूमिका ही डॉक्टर क्वेस्ने यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। हे निसर्गवाद्यांच्या निव्वळ उत्पादनाच्या कल्पनेचे सार होतं। प्रसिद्ध निसर्गवादी तज्ज्ञ क्वेस्ने यांनी आपल्या संपत्तीच्या संचलनाची कल्पना मांडली आणि हे मांडत असताना त्याच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी जो तक्ता दिला, त्यांनी जो आराखडा दिला, यालाच संपत्तीच्या प्रवाहाचा तक्ता किंवा संपत्तीच्या प्रवाहाचं समीकरण असंही म्हटलं जातं किंवा त्या अर्थानं संबोधलं जातं। 1758 मध्ये डॉक्टर क्वेस्ने यांनी हा तक्ता फ्रान्सचा राजा 15वा लुई याला तो सादर केला। यानंतर खऱ्या अर्थानं त्याला प्रसिद्धी मिळाली। याचबरोबर डॉक्टर क्वेस्ने यांनी जी आकडेवारी या संपत्तीच्या प्रवाहासाठी वापरली आहे, हा संपत्तीचा प्रवाह समाजातील भिन्न वर्गात फिरून पुन्हा तो शेतकऱ्यांच्याकडेच परत कसा येतो याचं सविस्तर वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर निसर्गवादी विचारवंत मिराबेऊ यांच्या मते जगात जे 3 महान शोध लागले, ज्यामध्ये क्रमांक 1 लेखनकलेचा शोध, दुसरा पैशाचा शोध आणि तिसरा जो शोध लागला तो त्यांच्या मते क्वेस्ने यांचा आराखडा, संपत्तीचा आराखडा। संपत्तीच्या संचलनामागील मूलभूत कल्पना अशी आहे की ज्याप्रमाणे मानवी शरीरात रक्ताचे संचलन चालू असते आणि त्यामुळे शरीराचे स्वास्थ्य व कार्यक्षमता टिकून राहते, अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रात संपत्तीचे संचलन होत असल्याने राष्ट्र किंवा समाज कार्यक्षम राहू शकतो। एवढेच नव्हे तर आपल्या शरीरात रक्ताचे संचलन एखाद्या ठिकाणाहून सुरू होते व ते शरीरात फिरून पुन्हा मूळ ठिकाणी येऊन रक्ताच्या संचलनाची सुरुवात झालेली असते, तर ते ज्या ठिकाणून त्याची सुरुवात होते तेथे जाऊन ते पुन्हा थांबते, अशा प्रकारची कल्पना या ठिकाणी डॉक्टर क्वेस्ने यांनी वापरलेली आपल्याला बघायला मिळते। अगदी त्याचप्रमाणे त्यांचं मत आहे की शेतीमध्ये जी संपत्ती निर्माण होते ती समाजातील विविध वर्गात फिरून पुन्हा शेतीतच येऊन मिळते, हे स्पष्ट करण्याने डॉक्टर क्वेस्ने यांनी समाजातील 3 वर्ग विचारात घेतलेले आपल्याला बघायला मिळतात। डॉक्टर क्वेस्ने यांनी हे 3 वर्ग स्पष्ट करताना अनुत्पादक वर्ग, जमीनदार वर्ग आणि अनुत्पादक वर्ग अशा प्रकारची वर्गवारी केली। उत्पादक वर्गाच्या ठिकाणी ते उत्पादक वर्ग म्हणून शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचा समावेश करतात। शेती व्यवसाय हा उत्पादक असलेले शेतकरी हा उत्पादक श्रम आहे। या व्यतिरिक्त कोळी, मासेमारी करणारे कोळी समाज, खाणीमध्ये काम करणारे कामगार यांचाही समावेश साधारणपणे ते या उत्पादक वर्गांमध्ये करतात। दुसरा जो आहे तो जमीनदार वर्ग, हा अंशतः उत्पादक वर्ग त्यांनी मांडलेला आहे।
या वर्गाने जमिनीच्या विकासासाठी व लागवडीसाठी योग्य करण्याकरिता जो श्रम आणि पैसा खर्च केलेला आहे आणि त्यामुळे ते या वर्गाला, जमीनदार वर्गाला अंशतः उत्पादक वर्ग म्हणून संबोधतात किंवा त्याची वर्गवारी करतात. तिसरा वर्ग जो अनुत्पादक वर्ग आहे, या वर्गामध्ये ते व्यापारी, उद्योगपती, कारागीर, मजूर आणि इतर व्यावसायिकांचा समावेश यामध्ये करतात. हा वर्ग उत्पादक नाही, कारण या क्षेत्रामध्ये आधिक्याची निर्मिती होत नाही अशा प्रकारची भूमिका जी निसर्गवाद्यांनी मांडली होती, तीच भूमिका इथे डॉक्टर क्वेस्ने यांनी मांडलेली आपल्याला बघायला मिळतं. प्रतिवर्षी देशातील शेतीतून किंवा शेती व्यवसायापासून जो संपत्तीचा ओघ निर्माण होतो तो समाजातील इतर वर्गापर्यंत पोचतो आणि पुन्हा तो जिथून निर्माण झाला त्या ठिकाणी परत येतो. याचा अर्थ संपत्तीचा चक्राकार प्रवाह निसर्गवाद्यांनी हा पुन्हा एकदा शेतीकडेच आकर्षित होतो अशा प्रकारची भूमिका इथं मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं. जेव्हा डॉक्टर क्वेस्ने यांचा आर्थिक तक्ता आपण पाहतो, त्या आर्थिक तक्त्याच्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट इथं आता लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे राष्ट्रात निर्माण होणाऱ्या संपत्तीचे समाजातील विविध वर्गात कसे वितरण होते याबाबत डॉक्टर क्वेस्ने यांनी आर्थिक तक्ता आणि संपत्तीच्या संचलनाचा आराखडा जो मांडला, तो आराखडा आपल्याला इकडं बाजूला दिसतो. या आराखड्यामध्ये शेतीतील उत्पादन मुख्यतः जमीनदार वर्गामुळे शक्य होते असे क्वेस्ने मानतात, कारण या वर्गाने जमीन लागवडीसाठी लायक करण्याकरिता मुळात परिश्रम घेतलेले असतात. म्हणून ते जमीनदार या वर्गाला अंशतः उत्पादक वर्ग असं मानतात. समजा समाजातील उत्पादक वर्गाने म्हणजे शेतकऱ्याने 5 कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली, तर यापैकी 2 कोटी शेतकरी वर्ग हा स्वतःच्या आणि आपल्या गुराढोरांच्या उपयोगीसाठी आपल्याकडं राखून ठेवतो व पुढील वर्षाच्या बियाणासाठी बाजूला ठेवतो. परिणामी या रकमेचा उपयोग संचलनासाठी होत नाही. उरलेले 3 कोटी मात्र या संचलनासाठी वापरता येतात अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. उत्पादक वर्ग हा स्वतःजवळ उरलेल्या 3 कोटी रुपयांपैकी 2 कोटी रुपये खंड व कर रूपाने जमीनदाराला देतो व 1 कोटी रुपयाचे अनुत्पादक वर्गाकडून म्हणजे तिसऱ्या गटातील वर्गाकडून शेतीला लागणारे साहित्य, औद्योगिक वस्तू हा खरेदी करतो. अशा रीतीने संपत्तीचं वितरण हे होतं. ते अशा अर्थानं 2 कोटी उत्पादक वर्गाकडे म्हणजे शेतकऱ्याकडे, 2 कोटी जमीनदार वर्गाला वेगवेगळ्या कराच्या स्वरूपात दिलेले आणि 1 कोटी रुपये अनुत्पादक वर्गाकडे. संपत्ती वितरणाच्या तिसऱ्या टप्प्यात जमीनदाराकडे 2 कोटी रुपये खंड व कर रूपाने आलेले आहेत. यापैकी जमीनदार 1 कोटी रुपये तो आपल्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य पुन्हा शेतकऱ्याकडून खरेदी करतो व राहिलेले 1 कोटी रुपये अनुत्पादक वर्गाकडून कापड, साखर, औद्योगिक माल किंवा अन्य गोष्टींच्या खरेदीसाठी तो वापरतो. त्यामुळे जमीनदाराकडे काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे संपत्तीची विभागणी अशा अर्थानं होते. उत्पादक वर्गाकडे 3 कोटी रुपये म्हणजे शेतकऱ्याकडे पुन्हा 1 कोटी रुपये जमीनदाराकडून आल्यामुळे 3 कोटी रुपये झाले. जमीनदार वर्गाकडे 0 रक्कम राहिली आणि अनुत्पादक वर्गाकडे आता 2 कोटी रुपये जमा झाले, कारण शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या 1 कोटीचे आणि जमीनदारांनी खरेदी केलेले 1 कोटी असे 2 कोटी रुपये हे अनुत्पादक वर्गाकडे जमा झालेले आहेत. आता संपत्तीच्या वितरणाच्या 4थ्या टप्प्याकडे जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की 4थ्या टप्प्यात अनुत्पादक वर्गाकडे जे 2 कोटी रुपये जमा झालेले आहे, ह्या 2 कोटी रुपयापैकी 1 कोटी रुपये हा अनुत्पादक वर्ग शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करेल व आणि 1 कोटी रुपयाचा हा कच्चा माल हा उत्पादक म्हणजेच पुन्हा शेतकरी वर्गाकडून तो खरेदी करतो अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. आणि यामुळे होतं काय, परिणामी अनुत्पादक वर्गाकडे आता काही शिल्लक राहत नाही, कारण त्यांनी शेतकऱ्याकडून अन्नधान्यासाठी 1 कोटी रुपये शेतकऱ्याला दिले आणि कच्च्या मालासाठी 1 कोटी रुपये शेतकऱ्यालाच दिले, म्हणजे 2 कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याला दिले. आता या ठिकाणी असं समीकरण तयार होतं, उत्पादक वर्ग म्हणजे शेतकऱ्याकडे 5 कोटी रुपये परत येतात, त्याचे स्वतःकडचे 2 कोटी रुपये, जमीनदारांनी दिलेले 1 कोटी रुपये आणि अनुत्पादक वर्गाने दिलेले 1 कोटी रुपये, असे हे 5च्या 5 कोटी रुपये हे त्याच्याकडे येतात. जमीनदाराकडे 0 रक्कम राहते आणि अनुत्पादक वर्गाकडे 0 रक्कम राहते. सोबतच्या तक्त्यामध्ये तुम्हाला ह्या 4ही अवस्था एका बाजूला दिसतात. उत्पादक वर्ग, जमीनदार वर्गही दिसतो. 5 कोटी रुपये
हे कशा पद्धतीने वितरित शेतकऱ्यांनी केले ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 1 कोटी रुपये उत्पादक वर्गाकडं अनुत्पादक वर्गाकडे जमीनदार देतो. चौथ्या टप्प्यामध्ये पुन्हा अनुत्पादक वर्ग कशा पद्धतीने शेतकऱ्याकडून खरेदी करतो ही भूमिका आपल्याला सोबतच्या तक्त्यामध्ये पाहायला मिळते. सोबतच्या तक्त्यामध्ये हे संपत्तीचं संचालन उत्पादक वर्गाकडे पुन्हा 5 कोटी रुपये कसे जमा होतात, म्हणजे संपत्ती ज्या वर्गाने तयार केली तिथून ती समाजातील इतर वर्गात फिरून पुन्हा त्या वर्गाकडे म्हणजे शेतकरी वर्गाकडे कशा पद्धतीने वर्ग होते किंवा येते हे या तक्त्यामध्ये नागोडी वक्र काढून आपण स्पष्ट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हीच बाब आपल्याला क्वेस्नेच्या तक्त्याचीच बाब आपल्याला आराखड्यामध्ये जर स्पष्ट करायची झाली तर ती अशा अर्थानं आपल्याला दिसते. हा आपल्याला साधारणपणे आराखडा म्हणजेच एक आकृती इथं तयार करता येईल. याही आकृतीमध्ये 5 कोटी रुपये हे शेतकरी वर्गाकडून एकूण जे 5 कोटी रुपयाची संपत्ती निर्माण झाली त्यातील 2 कोटी रुपये हे शेतकरी स्वतःसाठी ठेवतो. वरच्या या आराखड्याच्या सर्वात वरच्या चौकोनामध्ये ही बाब आपल्याला दिसते. 3 कोटी रुपये तो कसे देतो तर त्यातले 2 कोटी रुपये हा कर आणि खंड देतो जमीनदाराला आणि 1 कोटी रुपये अनुत्पादक वर्गाकडून तो आपल्याला आवश्यक असणाऱ्या औद्योगिक वस्तू हा खरेदी करतो. यानंतरच्या टप्प्यामध्ये उत्पादक वर्गाकडून जे 3 कोटी रुपये खर्च झाले त्यातले 2 कोटी रुपये हे अंशतः उत्पादक वर्ग जो आहे जमीनदार त्याच्याकडे येतात. जमीनदार वर्ग हा काय करतो तर त्यातून 1 कोटी रुपये पुन्हा अन्नधान्यासाठी उत्पादक वर्गाला खर्च करतो. जे आपल्याला उजव्या बाजूच्या जमीनदार वर्ग या चौकोनामध्ये दिसतात तो 1 कोटी रुपये हा शेतकऱ्याकडून अन्नधान्य खरेदी करतो आणि 1 कोटी रुपयाची अनुत्पादक वर्गाकडून औद्योगिक वस्तूंची खरेदी करतो. हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला अनुत्पादक वर्ग ही जी चौकट दिसते त्यातून अनुत्पादक वर्गाकडे आलेले जे 2 कोटी रुपये आहे तो काय करतो अनुत्पादक वर्ग म्हणजेच व्यापारी असतील उद्योजक असतील हा आपल्याला लागणारं अन्नधान्य हे पुन्हा शेतकऱ्याकडूनच घेतो. हे स्पष्ट दिसतंय. तो बाण आपल्याला तिथं दिसतो. आणि शिवाय औद्योगिक कारणासाठी लागणारा जे कच्चा माल आहे तोही तो उत्पादक वर्गाकडून घेतो म्हणजे शेतकऱ्याकडून घेतो. म्हणजेच एकूणच काय एकूण संपत्तीचा प्रवाह ज्या शेतकरी या उत्पादक घटकाकडून सुरू झाला त्या शेतकरी घटकाकडेच किंवा शेतकरी वर्गाकडेच हा सगळा संपत्तीचा प्रवाह फिरून पुन्हा तिथं पोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीने क्वेस्नेचा तक्ता आणि आराखडा आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. आणि आता आपण वळणार आहोत ते म्हणजे क्वेस्नेच्या एकूण विचारांचं मूल्यमापन म्हणजे संपत्तीच्या प्रवाहाचं विवेचन जे केलेलं आहे त्याचं मूल्यमापन या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. या विवेचनामध्ये पहिली बाब मूल्यमापन या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची म्हणजे हा तक्ता जो आहे क्वेस्नेचा तो काल्पनिक आहे अशा प्रकारची टीका ही क्वेस्नेवरती होते. डॉक्टर क्वेस्नेंनी मांडलेल्या संपत्तीच्या संचालन कल्पना जरी महत्त्वाची असली तरी त्याच्यावरती काही टीका झाल्या कारण ही संकल्पना थोडीशी गुंतागुंतीची आहे थोडीशी तार्किक आधारावरती आहे अशी बाब या ठिकाणी टीकाकारांनी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. त्यातलीच ही पहिली टीका म्हणजे काल्पनिक तक्ता. या तक्त्याद्वारे खरं तर संपत्ती किती निर्माण होते प्रत्येक वर्गाचा वाटा कसा ठरतो याची चर्चा अजिबात केलेली आपल्याला बघायला मिळत नाही. केवळ काल्पनिक हिस्सा या ठिकाणी ठरवलेला आहे आणि म्हणून वास्तव भूमिकेपासून हा तक्ता वेगळ्या दिशेकडे घेऊन जातो अशा प्रकारची टीका या ठिकाणी मांडली जाते. प्रत्येकाचा वाटा कसा तयार होतो याचं शास्त्रीय स्पष्टीकरण यामध्ये नाही त्यामुळे हा तक्ता काल्पनिक आहे अशी भूमिका टीकाकारांनी इथे घेतली आपल्याला बघायला मिळते. दुसरा मुद्दा जो मांडला आहे तो या ठिकाणी क्वेस्नेने केलेली जी वर्गवारी आहे ती चुकीची आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली. निसर्गवाद्यांनी समाजाची वर्गवारी 3 वर्गात केली ज्यामध्ये जमीनदारांना उत्पादक वर्ग मांडलं मात्र अंशतः उत्पादक अशा पद्धतीचा वर्ग त्यांनी मान्य केला. वास्तविक तो उत्पादनात कोणतीच भर घालत नाही असं टीकाकारांचं मत आहे. याउलट कारखानदार कारागीर यांना अनुत्पादक वर्गामध्ये टाकलं मात्र हा वर्ग वास्तविक पाहता उत्पादनात भर टाकतो. जमीनदारासारख्या परोपजीवी वर्गाला मानाचं स्थान व मेहनत व कष्टकरी करणाऱ्या वर्गाला कामगाराला श्रमिकाला अनुत्पादक मानलं हेच मुळात चुकीचं आहे अशी भूमिका या ठिकाणी टीकाकारांनी घेतलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतरची टीका जर बघितली तर ती म्हणजे किमतीतील बदलाचा या ठिकाणी विचारच केलेला नाही आहे. निसर्गवाद्यांनी किमतीचा काहीही संदर्भ इथं घेतला नाही. किमतीतील बदलाचा
व नैसर्गिक आपत्तीचा या ठिकाणी त्यांनी विचारच केलेला नाही, ही एक भूमिका या ठिकाणी टीकाकारांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. पुढची टीका आहे ती म्हणजे श्रमाला महत्त्व दिलेलं नाही. वास्तविक पाहता श्रमिकाला महत्त्व न देणं हे निसर्गवाद्यांकडून केलेला मोठा अन्याय आहे, अशा प्रकारची टीकाकार भूमिका घेतात. कारण श्रम हा एकमेव हा क्रियाशील घटक आहे आणि हाच संपत्तीत भर घालू शकतो, अशा प्रकारची टीकाकारांनी भूमिका घेतली. त्यामुळे श्रमिकाला महत्त्व न देता निसर्गाला महत्त्व देऊन त्यांनी श्रमिकाला कमी लेखलेलं आहे, अशी भूमिका या ठिकाणी टीकाकारांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. थोडक्यात निसर्गवादी विचारवंतांनी मांडलेली या कल्पनेमुळे पुढे भविष्यामध्ये श्रममूल्य सिद्धांताला व अतिरिक्त मूल्य कल्पनेला चालना मिळाली, असे काही टीकाकारांचं किंवा काही तज्ज्ञांचं असं मत आहे. शिवाय क्वेस्लेंनी हा आराखडा मांडून आधुनिक अर्थशास्त्रातील अर्थनिर्मिती म्हणजेच इकॉनॉमेट्रिक्स या नवीन शाखेची केलेली पूर्वसूचना असे या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने निसर्गवाद्यांनी जे अनेक विचार मांडले त्यातला हा क्वेस्लेचा तक्ता आपण या ठिकाणी पाहिला. या ठिकाणी आपण थांबतो आहोत. धन्यवाद. आभारी आहोत. थँक्यू.